आपण मागील व्हिडिओमध्ये ब्लड रिलेशनमधील बेसिक एक्झाम्पल पाहिले, तर आज आपण थोडं ॲडव्हान्स एक्झाम्पल आपण या व्हिडिओमध्ये पाहू. तर बघा, पहिला क्वेश्चन काय आहे बघा. पूर्वपक्ष अभ्यासून प्रश्नांचे उत्तर लिहा. यश, टी, यू, व्ही या सर्व वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. यश, टी, यू, व्ही हे काय सर्व वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. यश आणि टी ची मुलगी, यश ही काय आहे, टी ची मुलगी आहे. टी हा यू चा मुलगा आहे. यश ही टी ची मुलगी आहे. टी हा यू चा मुलगा आहे आणि यू हे व्ही चे वडील आहेत. यू हे व्ही चे वडील आहेत. तर पुढीलपैकी कोणते विधान दिलेल्या पूर्वपक्षाशी संगत आहे? बघा, पहिला ऑप्शन काय दिलाय आपल्याला, व्ही हे यश चे वडील आहेत. दुसरा ऑप्शन आहे यशला 3 मुले आहेत. तिसरा ऑप्शन आहे यशला 1 भाऊ आहे. आणि चौथा ऑप्शन आहे यश ही यू ची नात आहे. तर बघा, आपल्याला पहिली कंडिशन काय दिलेली आहे याच्यामध्ये, यश ही टी ची मुलगी आहे. यश ही काय आहे, टी ची मुलगी आहे. म्हणजे टी काय झाले, त्याचे वडील झाले. यश ही टी ची मुलगी आहे. टीला आपल्याला लिंग देता येईल का? म्हणजे प्लस आहे. यश हे टी ची मुलगी आहे. यश काय आहे, मायनस आलं. टी हा यू चा मुलगा आहे. टी हा काय आहे, यू चा मुलगा. म्हणजे आता काय झालं, यू चा मुलगा झाला. टी हा काय झाला, यू चा मुलगा झाला. तर यू हे व्ही चे वडील आहेत. यू हे काय आहेत, व्ही चे वडील आहेत. यू हे काय आहेत, व्ही चे वडील आहेत. बघा, आपल्याला डायग्राम कसं मिळाले, यू व्ही हे काय आहे, यू हे काय आहे, व्ही चे वडील आहेत. म्हणजे टी आणि व्ही चे वडील कोण आहेत, यू आहे. आणि यश चे वडील कोण आहेत, टी आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, दिलेले जे पर्याय आहेत त्या पर्यायामधला आपल्याला काय करायचं आहे, तर कोणतं विधान याच्याशी संगत आहे, संगत आहे ते बघायचं. आपल्याला पर्याय काय दिलेत, व्ही हे यशचे वडील आहेत. व्ही हे यशचे वडील आहेत का, नाही. हे विधान याच्याशी जुळतं का, नाही जुळत. तर बघा, यूला 3 मुले आहेत. यूला 3 मुले आहेत का, नाही. फक्त 2च मुलं आहेत, व्ही आणि टी. म्हणजे हे सुद्धा विधान त्याच्याशी काय नाही, जुळत नाही. आता बघा, यशला 1 भाऊ आहे. यशला भाऊ दिला आहे का इथं, नाही. फक्त ही टी ची मुलगी आहे. म्हणजे ती सुद्धा काय होत नाही, जुळत नाही. काय नाही, जुळत नाही. यश ही यू ची नात आहे. यश ही काय आहे, यू ची नात आहे. बघा बरं, यू काय झाला, आजोबा झाला. यशचे वडील कोण झाले, टी झाले. टी चे वडील यू आहे. म्हणजे यशचे कोण झाले, आजोबा झाले. म्हणजे हे विधान काय आहे, या प्रश्नाशी काय होते, जुळते, या पूर्व पक्षाशी जुळते. म्हणून आपला आन्सर काय आलं, ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 आपला आन्सर काय आलं, ऑप्शन नंबर 4. यस ही यू ची काय आहे, नात आहे. चला आपण काय करूया, पुढचं उदाहरण पाहू. पुढचं काय करू आपण, उदाहरण पाहू. ए अधिक बी चा अर्थ, ए अधिक बी चा अर्थ काय, ए हे बी चे वडील आहेत. ए अधिक बी हे काय आहे, ए चे वडील आहेत. ए वजा बी चा अर्थ काय आहे, ए ही बी ची पत्नी आहे. ए गुणुले बी चा अर्थ काय आहे, ए हा बी चा भाऊ आहे. आणि ए भागिले बी चा अर्थ काय आहे, ए ही बी ची मुलगी आहे. बघा, जर आपल्याला यस मायनस टी प्लस झेड असे विधान दिले असेल तर खालीलपैकी सत्य विधान कोणते. तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे यस ही झेडची मुलगी आहे. यस ही काय, झेडची मुलगी आहे. दुसरा, झेड ही यसची काकू आहे. आणि तिसरा, यस ही झेडची काकू आहे. आणि चौथा पर्याय आहे यस ही झेडची काय आहे, आई आहे. बघा,
आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलाय, ए अधिक बी म्हणजे काय दिलाय, ए अधिक बी म्हणजे काय बघा, ए अधिक बी म्हणजे काय, ए हा काय आहे, वडील आहे. कुणाचा वडील आहे, बीचा वडील आहे. ए हा काय आहे, बीचा वडील आहे. ए मायनस बी म्हणजे काय, ए मायनस बी म्हणजे काय, तर ए ही काय आहे, पत्नी आहे. कुणाची पत्नी आहे, बीची पत्नी आहे. म्हणजे बी ची पत्नी कोण आहे, ए आहे. बी ची पत्नी कोण आहे, ए आहे. ए गुणुले बी म्हणजे काय, ए गुणुले बी म्हणजे काय, ए हा बीचा भाऊ आहे. म्हणजे हे दोघं काय आहेत, भाऊ आहेत. काय आहेत, भाऊ आहेत. बघा इथं मायनस आलं, हे प्लस आलं, हे प्लस मायनस, म्हणजे इथं काय आहे, मायनस प्लस प्लस. आता बघा ए डिवायडेड बी म्हणजे ए भागाकार बी म्हणजे काय आहे बघा, ए ही बी ची मुलगी आहे. ए ही बी ची मुलगी आहे म्हणजे बी मायनस आणि ए सुद्धा काय झालं, मायनस आला. तर आपल्याला काय काढायचं आहे बघा, यस वजा टी प्लस झेड याच्याशी सत्य विधान आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं आपल्याला शोधायचं आहे. तर बघा यस मायनस टी म्हणजे काय, मायनस मध्ये काय दिलंय बघा, म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे. यस मायनस टी म्हणजे काय, टी ही कुणाची पत्नी झाली, यस ची पत्नी झाली. टी काय झाली, यस ची पत्नी झाली. म्हणजे यस हा काय झाला, प्लस आला. यस हा काय प्लस झाला, प्लस आला. टी प्लस झेड म्हणजे टी प्लस झेड, झेडचे वडील कोण आहेत, टी आहेत. झेडचे वडील, सॉरी यस काय झालं, मायनस झालं आणि टी काय झालं, प्लस झालं. झेडचे वडील कोण आहेत, टी आहे. झेडचे वडील कोण आहेत, टी आहेत. म्हणून आपल्याला काढायचंय काय, आता सत्य विधान काढायचं आहे. मग आपल्याला पहिला पर्याय काय दिलाय, यस ही झेडची मुलगी आहे का मुलगी, नाही. म्हणजे ह्याचा मुलगा आहे म्हणल्यावर हे दोघं पती पत्नी आहेत, पती पत्नी. म्हणजे झेड काय झाला, ह्या दोघांचा मुलगा झाला. काय झाला, दोघांचा काय झाला, मुलगा झाला. दोघांचा काय झाला, मुलगा झाला. तर आपल्याला काय करायचं आहे, यसचं आणि झेडचं नातं बघायचं आहे. यस ही झेडची मुलगी आहे का, नाही. झेड ही यसची काकू आहे का, नाही. म्हणजे हे सुद्धा काय होत नाही, त्याला जुळत नाही. यस ही झेडची काकू आहे काय, नाही. यस ही झेडची काय आहे, आई आहे. हे विधान काय होतंय, या प्रश्नाशी जुळतंय. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 4 हे काय झालं, आन्सर झालं. आन्सर कुठला आला, आपलं ऑप्शन नंबर 4. समजलं. नेक्स्ट उदाहरण, पुढील उदाहरण पाहू. जर P प्लस Q म्हणजे P हा Qचा पिता आहे, P हा काय आहे, Qचा. P प्लस Q म्हणजे काय झालं, P हा Qचा पिता आहे. P भागिले Q म्हणजे P हा Qचा भाऊ आहे. P वजा Q म्हणजे P ही Qची आई आहे. तर खालीलपैकी कोणते C वजा A प्लस B बद्दल निश्चितपणे सत्य आहे. आपल्याला पर्याय 4 दिलेले आहेत. B हा A चा मुलगा आहे, A हा C चा मुलगा आहे, B हा A चा पिता आहे, C ही B ची आजी आहे. तर आपण बघूया. बघा P प्लस Q म्हणजे काय, P हा काय, Qचा पिता. P हा काय, Qचा पिता आहे. त्यानंतर P भागिले Q हा म्हणजे काय, तर P हा Qचा भाऊ असणार. Qचा काय असणार, भाऊ असणार. आणि P वजा Q म्हणजे काय, तर P ही काय असणार, Qची आई असणार. Qची आई असणार. मग आपल्याला काढायचं काय आहे बघा,
सी वजा ए प्लस बी काढायचा आहे. सी वजा ए प्लस बी. आता बघा सी वजा ए म्हणजे वजा कुठं आहे इथं आहे. पी वजा क्यू म्हणजे पी ही क्यूची आहे. म्हणजे सी वजा ए म्हणजे काय, सी ही काय असणार, ए ची आई असणार. ए ची आई असणार. ए ची काय असणार, आई असणार. ए अधिक बी, ए अधिक बी म्हणजे ए चा बी चा पिता कोण असणार आहे, ए असणार आहे. म्हणजे पी अधिक क्यू आहे काय, पी हा क्यू चा पिता आहे. म्हणजे बी चा पिता कोण आहे, ए असणार आहे. ए असणार आहे. बी चा पिता कोण असणार आहे, ए असणार आहे. मग आपण चला तर मग आता आपण डायग्रॅम काढून घेतली तर कुठल्या विधानाशी ते जुळतंय बघूया. पी हा ए चा मुलगा आहे, ए हा सी चा मुलगा आहे. बघा ए हा सी चा मुलगा आहे, हे विधान याच्याशी जुळते काय बघा बरं. बघा सी, सी ही काय आई झाली, मायनस आहे म्हणलं. ए काय आहे, मुलगा, म्हणजे सी चा मुलगा ए आहे, हे विधान जुळते काय बघा बरं. ए हा सी चा मुलगा आहे, हे विधान याच्याशी काय आहे, जुळते. म्हणून आपलं उत्तर काय आलं, ऑप्शन नंबर 2. आन्सर काय आलं आपलं, ऑप्शन नंबर 2. समजलं. पुढील उदाहरण. दिलेली माहिती व नातेसंबंध अभ्यासा व दर्शवणारा पर्याय निवडा. बघा एक्स भागिले वाय म्हणजे काय, काय निर्देशित करतं, एक्स ही वायची काय आहे, आई आहे. एक्स भागिले वाय म्हणजे काय, एक्स ही वायची आई आहे. एक्स वजा वाय म्हणजे काय, तर एक्स हा वायचा भाऊ आहे. तर एक्स अधिक वाय निर्देशित करते की एक्स ही वायची बहीण आहे. एक्स गुणिले वाय निर्देशित करते की एक्स ही वायची काय आहे, मुलगी आहे. तर आपल्याला काढायचं काय आहे, यम अधिक यन वजा ओ गुणिले पी भागिले क्यू, हे काय करायचं आहे आपल्याला, काढायचं आहे. तर आपल्याला ऑप्शन दिलेले 4. सर्व व्यक्ती भावंडे आहेत. दुसरा यम एन ओ पी क्यू ही पी चे काय आहेत, मुले आहेत. तिसरा ऑप्शन दिलेला आहे आपल्याला यम एन ओ पी आणि क्यू ची मुले आहेत. आणि यम एन ओ पी ही क्यू ची काय आहेत, मुले आहेत. तर आपल्याला यातून काय करायचं आहे, उदाहरण सोडवायचं आहे. बघा एक्स भागिले वाय म्हणजे काय दर्शवले आपल्याला, की एक्स ही काय आहे, वायची आहे. एक्स ही काय आहे, वायची आई आहे. त्यानंतर काय केले, एक्स वजा वाय, एक्स वजा काय केलेलं आहे, एक्स वजा वाय म्हणजे एक्स हा काय झाला, वायचा भाऊ आहे. एक्स हा वायचा काय आहे, भाऊ. त्यानंतर एक्स अधिक वाय, एक्स अधिक वाय बरोबर काय झालं, एक्स ही काय झाली, वायची बहीण झाली. एक्स ही काय झाली, वायची बहीण झाली. त्यानंतर एक्स गुणिले वाय बरोबर काय झालं, एक्स ही वायची काय आहे, मुलगी आहे. एक्स ही काय झाली, वायची मुलगी आहे. हे असं झालं. तर आपल्याला दिलंय कसं बघा, यम अधिक यन, यम अधिक यन वजा ओ गुणिले पी भागिले क्यू, गुणिले पी भागिले क्यू. बघा बरं, यम अधिक यन, यम अधिक यन म्हणजे एक्स अधिक यन काय दर्शवते, बहीण दर्शवते. म्हणजे यम अधिक यन म्हणजे काय झालं, या बहिणी झाली. यम आणि यन काय झालं, हे बहीण झाली. यम ही काय आहे, यनची बहीण आहे. म्हणजे मायनस यन आपल्याला काय आहे ते माहित नाही अजून, आपण पुढं करायचं आहे. यन मायनस ओ, यन मायनस ओ म्हणजे काय, एक्स वायचा भाऊ आहे. यन मायनस 1 म्हणजे हा कुणाचा भाऊ आहे, ओ चा भाऊ आहे. म्हणजे हे जर जेंडर मिळालं आपल्याला, यांना काय झाला, हा मेल झाला. त्यानंतर ना बघा पुढचं काय दिलेलं आपल्याला, ओ गुणिले पी म्हणजे गुणाकार कुठे आहे बघा, एक्स ही वायची बहीण मुलगी आहे. म्हणजे ओ गुणिले पी म्हणल्यावर काय झालं, ही ओ आहे, ही कुणाची मुलगी आहे, पी ची मुलगी आहे. काय झाली, ही पी ची मुलगी झाली.
आणि क्यू पी भागिले क्यू म्हणजे एक्स ही काय झाली क्यूची आई झाली. म्हणजे हिथं पण जेंडर मिळाला. पी ही काय झाली आई आहे म्हटल्यावर ही फिमेल आहे. ओ ही पीची मुलगी आहे म्हणजे ही पण फिमेल आहे. आणि क्यूची काय झाली ही आई झाली. कोण आई पी ही काय आहे क्यूची आई आहे म्हणजे हिथं आई आली म्हणजे हे सुद्धा भावंडे झाली. क्यू ही पण काय झालं मायनस झालं म्हणजे ही आई आहे क्यूची. हा काय झालं आई आहे आणि ही ओ काय आहे मुलगी आहे. म्हणजे आपल्याला ऑप्शनमध्ये बघा सर्व व्यक्ती भावंडे आहेत. सर्व व्यक्ती भावंडे आहेत का नाही. पी काय आहे त्याची आई आहे म्हणजे हा पर्याय बसतो का तिथं नाही बसत. दुसरा पर्याय वाचा बघा MNO Q ही पीची मुले आहेत. बघा बरं दुसरा पर्याय जुळते का MNO Q ही काय आहेत पीची मुले आहेत. म्हणून आपला आन्सर काय आलं आन्सर ऑप्शन नंबर 2 हे काय झालं आपलं आन्सर झालं. इथपर्यंत समजलं. ओके थँक्यू.